चॅप्टर 5 ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. नो डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजेच काय, परिमेय संख्येचे दशांश रूप. नो डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर, देर आर टू टाइप्स ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. वन इज terminating decimal form of rational number and another is recurring decimal form of rational number. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजे खंडित दशांश रूप, परिमेय संख्येचे खंडित दशांश रूप. आणि रिकरिंग डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर म्हणजे आवर्ती दशांश रूप, परिमेय संख्येचे आवर्ती दशांश रूप. नो फॉर एक्झाम्पल 11/5 इक्वल टू 2.2, -5/8 इक्वल टू -0.625 and 3/2 equal to 1.5. These are example of terminating decimal form of rational number. And in recurring decimal form of rational number, examples are 5/3 equal to 1.666666, 2/11 equal to 0.1818181818, and 5/6 equal to 0.833333. Now we here divide 11 by 5. आता आपण 11 ला 5 ने भाग घालू. 5 दोन्ही 10, वजाबाकी केली. 11तून 10 वजा केले, 1 उरला. वरून 0 घेतले, इथे दशांश दिला. तर 5 दोन्ही 10, वजाबाकी केली, 0 आली. परत 0 घेतलं, 0. म्हणजे इथे बाकी किती आहे? 0. रिमाइंडर किती आहे इथं? Remainder is equal to 0 and answer is 2.2. तो त्याच्यानंतर इथं रिपीट कोणताच अंक झाले नाही. इथेच डिव्हिजनची क्रिया स्टॉप झाली, कारण आपलं रिमाइंडर किती आलेला आहे? 0 आलाय, बाकी 0 आलेली आहे. आता दुसरं गणित बघू आपण. 5 ला 8 ने भाग द्यायचा आहे. आणि इथं ऋण आहे, मग आपण इथं ऋण लिहून टाकू आधीच. आता 5 ला भाग जात नाही, आधी 8 ने म्हणून 0 लिहिलं, मग दशांश दिला, मग 50 संख्या तयार झाली. 8×45, 8 सख 48. 50 मधून 48 वजा केले, 2 उरले. परत आपण याच्यातून 0 घेतला. आता संख्या झाली 20. 8 ने 20 ला भाग द्यायचा. 8 दोन्ही 16. 20तून 16 गेले, 4 उरले. आता संख्या झाली 40. 8×5 40. आता बाकी किती आली? 0. रिमाइंडर इक्वल टू 0. आणि ह्याच्या पुढे डिव्हिजन ही स्टॉप झाली. मग आन्सर काय आलं? -0.625. 3 divided by 2. Now we divide 3 by 2. 2 1 जा 2. Remainder 1. 3 minus 2 1. Take here point, decimal point. Put here decimal point so that we can take many 0. Take 1 0 from and divide 10 by 2. Now remainder is 0 and division stop. Answer is 1.5. Now this type of decimal form of rational number is called terminating decimal form. Now 5/3. Divide 5 by 3. 3 1 जा 3.
5 minus 3, 2. Now 2 is smaller than 3. So we take here point and here also point and put here many 0. So many 0. And now take 1 0 from this and now number became 20. Now 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15 and 3 8 जा 3 6 जा 18. 3 6 जा 18. 20 minus 18, remainder 2. Again take 0 from this dividend. So now number become 20. Now divide 20 by 3. 3 6 जा 18. 20 minus 18, remainder 2. Again remainder here comes 2. Here 2, here 2. Take 0 from this dividend. Now number 20. 3 6 जा 18. Remainder 2. Here always remainder comes 2, not 0. And this division is not this number occurs repeatedly again and again. Therefore 1.66666, so many 6. So instead of writing a number like this, we write simply 1.6 and put 1 dot on 6. म्हणजे इथे आपण 5 ला 3 ने भाग दिला. मग 5 ला कितीचा भाग गेला? 1 चा गेला. 3 1 3 आणि 5तून 3 वजा केले 2 उरले. मग आता 2 ही संख्या 3 पेक्षा काय लहान आहे. मग आता त्यासाठी आपल्याला काय करायचं? इथे दशांश द्यायचा आणि इथं पण एक दशांश द्यायचा आणि दशांश दिल्यावर आपण किती शून्य वाढू शकतो ह्याच्या पुढे. ते एक शून्य आपण ह्याच्यातून घेतला. आता संख्या काय झाली? 20. आता 20 ला आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे. मग 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 सख 18. मग भाग कितीचा गेला? 6 चा. उत्तर इथे लिहिलं 6. 3 सख 18. मग 20 मधून 18 वजा केले 2 उरले. मग आता परत 2 ला भाग जात नाही. मग आपण परत काय घेतले? शून्य घेतले. संख्या झाली 20. परत 3 सख 18. परत बाकी 2. परत शून्य घेतले. परत 3 सख 18. तर असं खूप वेळा आपण केलं तरी इथं 6 6 6 6 येणार. कारण इथं रिमाइंडर हे 0 येतच नाहीये. मग 5/3 ह्याचं उत्तर काय? 1.666666. तर एवढं उत्तर मोठं लिहिण्यापेक्षा आपण फक्त 1.6 आणि त्याच्या डोक्यावर असा डॉट देऊ शकतो. आता हे दुसरं गणित. 2 ला 11 ने भाग घालायचा आहे. तर 2 ला भाग जात नाही. 2 ही संख्या लहान आहे 11 पेक्षा. म्हणजे भाग गेला शून्याचा. इथे पॉइंट घेऊ. पॉइंट घेतल्यावर आपण ह्याच्या पुढे कितीही शून्य घेऊ शकतो. इथे एक पॉइंट देऊ. आता संख्या काय झाली? संख्या झाली 20. आता 20 ला 11 ने भाग घातला. 11 1 11. 20तून 11 वजा केले किती उरले? 9. आणि आता हे परत 9 ला भाग जात नाही म्हणून आपण इथून आता शून्य घेतलं. इथे लिहिले. संख्या झाली 90. 11 ने 90 ला भागायचा. 11 8 88. 11 8 88. आता 90 मधून 88 वजा केले 2 उरतात. आता 2 ला भाग जात नाही 11 ने म्हणून परत इथून एक शून्य घेतला. संख्या झाली 20. संख्या झाली 20. मग 11 1 11. 20 मधून 11 वजा केले 9 उरले. 9 ला 11 ने भाग जात नाही म्हणून परत आपण शून्य घेतले. किती झाली संख्या? 90. 90 ला 11 ने भाग घालायचा आहे. मग परत 11 8 88. बाकी किती उरली? 2. म्हणजे हे रिपीटेडली 18 18 18 18 असं उत्तर येणार आहे. तर हे डिव्हिजन संपतच नाही कारण ह्याचं रिमाइंडर 0 येतच नाहीये. म्हणजे म्हणून आपण काय केलंय की 18 18 18 लिहिण्यापेक्षा 0.18 18 लिहिण्यापेक्षा आपण शॉर्ट मध्ये काय केलं? 0.18 आणि 18च्या डोक्यावर काय द्यायची?
एक रेष द्यायची. अभी ये एग्जाम्पल देखेंगे. 5 को 6 ने क्या करने का है, डिवाइड करने का है. 5 और यहाँ 6, 5 डिवाइडेड बाय 6, 5/6. पहले तो ये 5 is a smaller number, small number, therefore we write here 0 and put here 1 point. Now take 0 from this dividend so that number became 50. Now 6 8 जा 48. 50 minus 48, 2. 26, 3 जा 18. Remainder 0. Remainder 2. And now take 1 0 from this dividend, number become 20. Again 6 3 जा 18. Again remainder 2. Take 0 from this and number become 20. 6 3 जा 18. Then here always the remainder is 2, not 0, and this division is not stopped. Therefore answer comes 0.83333333. 0.83333333. Instead of writing so long number, we write only 0.83 and put one dot on 3 because 3 is repeatedly occurs. 8 is not repeatedly occurs, 3 is occurs. Therefore only put dot on 3